45 वर्षांची आकर्षक विधवा महिला आपल्या मुलासोबत राहायची. तिचा मुलगा हा घरांच्या रंगकामाचे काम करायचा आणि त्याचा एक जिवलग मित्र होता जो त्याच्यासोबत राहायचा. तो मित्र त्यांच्या घरीही येत होता. ही विधवा महिला आपल्या मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडली. या दोघांचं वय अगदी आईमुलासारखं होतं, पण त्यांच्या मनातील वासना अशा प्रकारे समोर आली की त्यांनी कोणतंही नातं किंवा वयाची मर्यादा पाहिली नाही आणि आपली वासना पूर्ण करू लागले. त्या मुलाने त्या महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एक दिवस त्या महिलेच्या मुलाने आपल्या मित्राला आणि आपल्या आईला अशा अवस्थेत पाहिलं की त्याला सहन झालं नाही आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेने मैत्रीच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आणि त्यानंतर एक भयंकर घटना घडली. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया, पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील एका शांत कॉलनीत, जिथे लोकांच्या आयुष्याची गती रोजच्या धावपळीत मोजली जाते, तिथे एक भयावह घटना घडली, जी 2 कुटुंबांना नेस्तनाभूत करून गेली. ही कहाणी आहे 48 वर्षीय आकर्षक विधवा रेखाची, तिच्या 28 वर्षीय मुलाचा अभिमान असलेल्या विजयची आणि त्याच्या जिवलग मित्राची, ज्याचे नाव होते राहुल गुप्ता. रेखा आणि विजय एकमेकांवर अवलंबून जगत होते. विजयने घरांच्या रंगकामाचे काम सुरू केले होते, ज्यामुळे तिच्या आईला आर्थिक आधार मिळत होता. राहुल हा विजयचा अविभाज्य साथीदार बनला होता. तो विजयसोबत काम करायचा, त्याच्या घरी यायचा आणि कधीकधी रात्रभर थांबायचा. पण या मैत्रीच्या आडोशात एक अंधारी वासना जागी झाली, जी आई मुलासारख्या वयाच्या फरकाकडे दुर्लक्ष करून पुढे सरकली. ही वासना इतकी प्रबळ झाली की तिने मैत्रीला काळिमा फासला आणि शेवटी एका जीवघेण्या हत्येपर्यंत पोहोचली. ही घटना विजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ग्रीन व्ह्यू सोसायटीत घडली. चला, या संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती घेऊया. पण सावधान, ही कहाणी फक्त सत्य घटनेवर आधारित आहे आणि ती तुम्हाला जीवनातील नात्यांच्या सीमा आणि वासनेच्या परिणामांबद्दल सतर्क करणारी आहे. रेखा ही एक देखणी आणि मजबूत इच्छाशक्तीची महिला होती. तिचे वय 48 वर्षे होते, पण तिच्या चेहऱ्यावरून वयाचा अंदाज येत नव्हता. तिच्या नवऱ्याचे निधन 10 वर्षांपूर्वी एका अपघातात झाले होते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर रेखाने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या एकुलत्या एक मुलाला विजयला वाहून घेतले. घरच्या मंडळींनी तिला अनेकदा दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. रेखा, तू अजून तरुण आहेस, आयुष्य जगायचे आहे असे ते म्हणायचे. पण रेखा ठाम होती. माझा विजय हाच माझा आधार आहे, मी त्याच्यासाठी जगेन, असे ती म्हणायची. ती एका छोट्या नोकरीतून आणि विजयच्या कमाईतून कसेबसे संसार सांभाळायची. विजय आणि रेखा हे दोघे एकमेकांसाठी जगत होते. विजयला आपल्या आईची काळजी होती आणि रेखाला आपल्या मुलाचा अभिमान. विजयचे वय 28 वर्ष होते. त्याने 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, पण पुढे अभ्यास सोडला. घराची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्याने रंगकामाचे काम सुरू केले. तो मेहनती होता आणि दिवसभर घरांच्या भिंती रंगवून डिझाईन्स बनवून पैसे कमवायचा. मागील 3 वर्षांपासून त्याची एका तरुणाशी खूप जवळीक झाली होती. तो तरुण होता राहुल गुप्ता, वय 27. राहुल आणि विजय यांचे वय जवळपास समान होते, त्यामुळे त्यांची मैत्री पटकन घट्ट झाली. ते एकत्र कामाला जायचे, एकत्र जेवायचे आणि एकत्र फिरायचे. राहुल विजयच्या घरी येऊ लागला. सुरुवातीला रेखा राहुलला आपल्या मुलाच्या मित्रासारखीच वागवायची. ती त्याला जेवण बनवून द्यायची, त्याच्या आरोग्याची काळजी घ्यायची. पण हळूहळू काहीतरी बदलले. राहुलच्या येण्याने रेखाच्या मनात एक वेगळीच उर्मी जागी झाली. राहुल हा देखणा आणि बोलका होता. तो रेखाशी हसत खिदळत बोलायचा. तिच्या डोळ्यात पाहून कौतुक करायचा. रेखा जी वर्षानुवर्षे एकटी होती, तिच्या मनात वासना जागी झाली. राहुललाही रेखाच्या परिपक्व सौंदर्याने आकर्षित केले. दोघांचे वय आईमुलासारखे होते, पण वासनेने सीमा ओलांडल्या. राहुलने आपल्या मित्राला धोका देण्याचे ठरवले. तो विजयाला कामाच्या निमित्ताने बाहेर पाठवायचा आणि स्वतः रेखाच्या घरी थांबायचा. रेखाही या संबंधाला तयार झाली. तिला आपल्या वयाची, नात्याची किंवा समाजाची पर्वा वाटेनाशी झाली. काही महिन्यातच त्यांच्यात अनैतिक शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. विजयाला याची चाहूल लागली नव्हती. तो आपल्या प्रियशीला भेटण्यासाठी गावाबाहेर जात असे. विजयची एक प्रियशी होती जी दुसऱ्या शहरात राहायची. तो 2-3 दिवस घरी येत नसे. या काळात राहुल रेखाच्या घरी रात्रंदिवस राहायचा. ते दोघी एकमेकांच्या संगतीत वेळ घालवायचे. राहुल कामाच्या निमित्ताने यायचा आणि रात्री थांबायचा. रेखाच्या शेजाऱ्यांना हे सर्व दिसायचे. हळूहळू या संबंधाची चर्चा संपूर्ण कॉलनीत पसरली. लोक कुजबुजायचे. विजयची आई आणि त्याचा मित्र, हे काय चाललंय? काहींना वाटायचे की विजयनेच हे संबंध घडवून आणले आहेत, कारण तो राहुलला घरी आणायचा. लोकांच्या नजरा बदलल्या. रेखा आणि राहुल यांना याची पर्वा नव्हती. ते आपल्या वासनेच्या आहारी गेले होते. रेखा उतरत्या वयातही या संबंधात बुडाली.
तिला भान राहिले नव्हते. राहुलही आपल्या मित्राच्या आईसोबत हे करत होता. हे संबंध कुठपर्यंत जाणार असा प्रश्न कॉलनीतील लोकांना पडला होता. पण वासना थांबली नाही. एक दिवस रेखा राहुलशी फोनवर बोलत होती. ते दोघे प्रेमाचे शब्द बोलत होते, भविष्याच्या योजना आखत होते. अचानक विजय घरी आला. रेखाने घाईघाईने फोन ठेवला. विजयला आईच्या चेहऱ्यावरून काहीतरी संशय आला. त्याने काही बोलले नाही, पण रात्री आईचा मोबाईल तपासला. मोबाईलमध्ये राहुलचे कॉल्स, मेसेजेस आणि अगदी प्रेमाचे फोटोही होते. विजयच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा जिवलग मित्र आणि त्याची आई, हे कसे शक्य होते? त्याला विश्वास बसला नाही, पण पुरावे समोर होते. विजयला राग अनावर झाला. त्याने राहुलला फोन केला आणि विचारले, तू आणि माझी आई काय चाललंय? राहुलने साफ नकार दिला. काय बोलतोयस तू? मी तुझा मित्र आहे, असे कसे काही करू? पण आता विजयला खात्री पटली होती. कॉलनीतील लोकांची कुजबुजही त्याच्या कानावर येत होती. त्याचा राग डोक्यात चढला. त्याने आपल्या 2 विश्वस्तू मित्रांची मदत घेतली. त्यांची नावे होती दीपक सिंग आणि अर्जुन यादव. दीपक आणि अर्जुन हे विजयचे बालपणीचे मित्र होते. ते तिघे मिळून राहुलच्या हत्येचा कट रचला. तारीख होती 12 नोव्हेंबर 2015. राहुल एका नव्या इमारतीत रंगकाम करत होता. दुपारची वेळ होती. जेवणाची ब्रेक. तिथे कोणीही नव्हते. राहुल एकटाच काम करत होता. विजय, दीपक आणि अर्जुन त्या इमारतीत पोहोचले. त्यांच्या हातात धारदार शस्त्र होती, चाकू आणि ब्लेड. ते राहुलजवळ गेले आणि अचानक हल्ला केला. पहिला वार राहुलच्या मानेवर, दुसरा छातीत आणि तिसरा पोटात. राहुलला किंचाळण्याचीही संधी मिळाली नाही. तो जागीच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात तो मेला. तिघे आरोपी घटनास्थळ सोडून फरार झाले. काही वेळाने कामगारांनी राहुलचा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना कळवले. विजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, साक्षीदारांच्या जबान्या घेतल्या आणि विजय, दीपक आणि अर्जुनला 24 तासात अटक केली. राहुलची आई एकटीच राहायची. रडत रडत म्हणाली, त्या रेखानेच माझ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आता तिच्या मुलाच्या हातून माझ्या मुलाची हत्या झाली आहे. मी एकटी कशी जगेन? रेखाला हे सर्व कळल्यावर ती स्तब्ध झाली. तिच्या चुकीमुळे तिचा मुलगा हत्यारा बनला. ती स्वतःला दोष देत होती, पण उशीर झाला होता. या अनैतिक संबंधामुळे 2 कुटुंबे उद्ध्वस्त झाली. विजयला आयुष्यभराची शिक्षा झाली. रेखा एकटी पडली आणि राहुलची आई विधवा झाली. मैत्रीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला गेला. ही घटना सांगण्यामागे उद्देश फक्त सावधान करणे आहे. वासना कितीही प्रबळ असली तरी नात्यांच्या सीमा ओलांडू नका. समाजाच्या नजरा आणि परिणाम भयंकर असतात. ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा आणि सतर्क रहा.